Yes, our call is now being recorded, so you all can mark your attendance. So let's see who all are present. So many people are there as we have combined 5th to 10th standards today. So everyone, please mark your attendance. And if you have finished, we will start our lecture. Okay, so as I said before, today we have our English grammar class and we will be discussing about questions. As you must have learnt about, there are two types of questions, yes no type questions and WH questions. Okay, so have you learnt about that? Please tell me. WH questions and yes no type questions. What is another name for yes no type questions? Anybody knows? What is another name for yes no type question? Very good, very good. That is verbal questions. Okay, thank you so much. So we'll go to, thank you so much. We'll go to our screen again. Today's lecture will be like a test. Okay, आपण काय करणार आहोत? What we are going to do? की मी तुम्हाला क्वेश्चन्स देणार आहे आणि त्याचे आन्सर्स तुम्ही मला देणार आहात आणि इट विल बी टोटली इन ग्रामर सेन्स. ओके, पहिला जो आपण पार्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? WH क्वेश्चन आणि येस नो टाइप क्वेश्चन, त्याचे जे वर्ड्स आहेत ते दिलेत आणि तुम्हाला इथे जे ब्लँक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये भरायचे आहेत आणि तुम्हाला एक मिनिंगफुल क्वेश्चन तयार करायचा आहे. आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन दिलाय आणि क्वेश्चनचे 4 ऑप्शन, कधी 3 ऑप्शन असे दिलेले आहेत आणि त्यातून तुम्हाला जो करेक्ट ऑप्शन आहे तो चूज करायचा आहे. ओके, फर्स्ट विल गो टू दिस वन. व्हाट इज इट? Complete each question by using words given in the bracket. Okay, before going to this, मला मध्ये कोणाचा तरी मेसेज होता की व्हॉइस इज लो. तो लेट मी नो एव्हरीबडी, इज माय व्हॉइस क्लिअर टू एव्हरीवन? प्रत्येकाने मेसेज टाकायचा आहे की माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय का? ज्याला आवाज कमी येत होता त्याला आता येतोय का व्यवस्थित? कादंबरी चौधरी, मे बी इट इज युअर नेटवर्क प्रॉब्लेम. ओके, बिकॉज सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थितपणे. त्यामुळे एकदा यू कॅन डू वन थिंग, यू कॅन लीव द मीटिंग अँड जॉईन अगेन. ओके, see, so here we have options are given: who, what, when, where, why, how, is, does and do. ओके, आणि इथे तुम्हाला खाली 10 क्वेश्चंस दिलेले आहेत. देयर आर 10 क्वेश्चंस. ठीक है, हमें 10 क्वेश्चंस दिए गए हैं जिसमें ये जो ब्लैंक्स दिए गए हैं वहां पे प्रॉपर क्वेश्चन वर्ड आपको डालना है. ठीक है, तो पहला जो है क्या है? डैश डैश ओल्ड आर यू. ठीक है,
आप कितने साल के हो, तुम्ही किती वर्षाचे आहात. मग हे कसं विचारणार, याचा आन्सर काय येणार आहे पहिल्याचं. व्हेरी गुड. याचा आन्सर असणार आहे हाऊ. हाऊचा अर्थ काय होतो, किती. हाऊ ओल्ड आर यू. व्हेरी गुड. आता ही जी मोठी मुलं आन्सर देत आहेत, पण जे 5th आणि 6th स्टँडर्डची मुलं आहेत त्यांना हे कळतंय का. ओके गुड. ओके थँक्यू सो मच. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. सेकंड क्वेश्चन आहे, डॅश दिस युअर पेन्सिल. आता इथे काय आहे, ही तुझी पेन्सिल आहे का. हे कसं विचारणार आहोत आपण. याच्यातला कुठला ऑप्शन येणार आहे, लिहा बघू. सेकंडचा आन्सर काय येणार. येस व्हेरी गुड. इज दिस युअर पेन्सिल. शाबाश. आपण इज ने क्वेश्चन विचारणार आहोत. बरोबर आहे. ही तुझी पेन्सिल आहे का. मग आहे साठी आपण इथे वापरणार आहोत इज. ओके. आणि हा इज जो आहे तो काय आहे, वर्बल क्वेश्चन आहे. ओके. येस नो टाइप क्वेश्चन आहे. व्हेरी नाईस. आता थर्ड वन आहे, डॅश सीट्स ऑन दिस बेंच. आता मी मराठी मिनिंग नाही सांगणार, कारण मी जे मराठी मिनिंग सांगते त्याच्यामध्ये माझा आन्सर येतं. तर थर्डचा आन्सर सांगा, डॅश सीट्स ऑन दिस बेंच. काय येणार. व्हेरी नाईस. हू. हू म्हणजे कोण. ओके. म्हणजे आपल्याचा मी असंच करणार, तुम्ही आन्सर दिल्यानंतर मी त्याचं मिनिंग सांगते. हू सीट्स ऑन दिस बेंच. ओके. म्हणजे या बेंचवर कोण बसतं. इस बेंच पे कौन बैठता है. ओके. तो कौन या मराठीमध्ये कोण, म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हू. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. आता फोर्थ वन आहे, डॅश डू यू लिव्ह. ओके. डॅश डू यू लिव्ह. काय येणार सांगा मला. दॅट्स ग्रेट. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. म्हणजे तुमचा खूप छान अभ्यास झालेला आहे. सगळे खूप छान पटापट आन्सर करतात. ओके. याचा आन्सर येणार आहे, जसं तुम्ही सांगितलंय, व्हेअर डू यू लिव्ह. व्हेअर म्हणजे कुठे, तुम्ही कुठे राहता. आप कहा रहते हो. ठीक आहे. तो ये जो हिंदी में कहा आणि मराठीमध्ये कुठे असं जेव्हा आपण विचारतो, तेव्हा तो वर्ड काय असतो इंग्लिश मध्ये, व्हेअर. व्हेअर डू यू लिव्ह. व्हेरी नाईस. नाउ द नेक्स्ट वन, डॅश इज युअर बर्थडे. डॅश इज युअर बर्थडे. बघूया याचा आन्सर सांगा. ग्रेट. व्हेरी नाईस. ठीक है, खूप पटापट आंसर देता है तुम्ही. इसका आंसर आएगा व्हेन. तुझा बर्थडे म्हणजे तुझा वाढदिवस कधी आहे. तुम्हारा बर्थडे या आपका जन्मदिन कब है. तो हिंदी में कब आणि मराठीत कधी किंवा केव्हा, यासाठी आपण काय वापरतो, व्हेन. WHEN. व्हेन. व्हेन म्हणजे कधी किंवा केव्हा. ओके. Then the next one, sixth one is, dash your friend want to play. नीट लक्ष द्या. डॅश युअर फ्रेंड वॉन्ट टू प्ले. आता याच्यातलं कुठला ऑप्शन येईल सांगा बरं. नीट विचार करायचा आहे. ओके ग्रेट. ठीक आहे, इथे जरा सगळ्यांनी. ओके ग्रेट. वेदांतने तर आपल्याला ऑप्शन पण दिलाय. चला बघूया. तुम्ही सांगितलंय व्हॉट युअर फ्रेंड वॉन्ट टू प्ले, आणि काही जणांनी सांगितलंय डज युअर फ्रेंड वॉन्ट टू प्ले. आता ज्यांचं उत्तर डज आहे ते बरोबर उत्तर है. जिन्होंने डज लिखा है दैट इज अ करेक्ट आंसर. वाई, क्यों करेक्ट है डज वाला आंसर, क्योंकि यहाँ पे देखिए, अगर हम लोग डज युअर फ्रेंड वॉन्ट टू प्ले, तो जो आगे का सेंटेन्स लिखा है म्हणजे वॉन्ट लिहिलेला आहे, वर्ब आहे. वर्बला व्यवस्थितपणे चेक करायचंय. वर्ब वॉन्ट लिहिलंय फक्त, मेन वर्ब जसं आहे तसंच आहे, बेस फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. जर तुम्ही व्हॉट ने क्वेश्चन विचारला
तर इथे काय येणार, वॉन्ट्स येणार. व्हॉट युअर फ्रेंड वॉन्ट्स टू प्ले येणार, कारण एक दिलेला आहे आणि एका व्यक्तीसाठी काय येतो, थर्ड, तृतीय पुरुषी जे आपण म्हणतो, ओके, थर्ड पर्सन साठी आपण काय लावतो, वर्ब सोबत येस किंवा ईएस जोडतो, आहे ना. आठवतंय तुम्हाला कशामध्ये करतो हे आपण, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, आता हा हे जे तुम्हाला क्वेश्चन विचारला तो पण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. त्यामुळे जर इथे वॉन्ट्स लिहिलेलं असतं तर तुम्ही व्हॉटने क्वेश्चन विचारू शकत होता, पण आता इथे बेस फॉर्म आहे तसाच दिलाय वॉन्ट, त्यामुळे सुरुवातीला काय येणार, डज. डज युअर फ्रेंड वॉन्ट टू प्ले, तुझ्या मित्राला खेळायचं आहे का, असा याचा अर्थ होणार. ठीक आहे, क्या तुम्हारे दोस्त को खेलना है, ऐसे इसका मीनिंग होगा. हे कळलं का, 6th एक्सप्लेनेशन मी दिलंय ते, ज्यांनी व्हॉट आन्सर दिलं होतं त्यांना हे एक्सप्लेनेशन कळलंय का. व्हेरी गुड. आणि लक्षात ठेवायचंय, ओके, असे ट्रिकी क्वेश्चन्स असतात. ओके, आणि जरा मध्येच थांबते, मी तुम्हाला खूप कमी वेळा भेटते. ठीक आहे, तर मला सांगा आता हे जे लेट कमर्स येतात त्यांचं करायचं काय, प्रत्येक वेळी लेट का येता तुम्ही. बरेच मुलांना प्रत्येक वेळी आम्ही सांगून झालोय की क्लासला 5 मिनिटं असताना सगळ्यांनी जॉईन व्हायचंय, तरी प्रत्येक जण, खूप मुलं लेट आली आहेत आज पण. ओके, आता तुमच्या माहितीसाठी काही मुलं 10 मिनिटं आधीपासून क्लासमध्ये आहेत, कारण मी 5:45 पासून क्लासमध्ये आहे आणि तेव्हापासून सगळेजण आहेत. ठीक आहे, तुमचे काही जेन्युइन रिझन असू शकतात, पण क्लासची वेळ ही पाळायचीच आहे. त्या दिवशी जेव्हा आपली मीटिंग झाली त्याच्यामध्ये बऱ्याच पॅरेंट्सने खूप कौतुक केलं की टीचर क्लासमध्ये आधीच प्रेझेंट असतात. ओके, कमीत कमी 5 मिनिटं आधी तरी सगळे टीचर्स अवेलेबल असतात. मग जर टीचर्स अवेलेबल असू शकतात तर बाकीच्या स्टुडंट्सने पण अवेलेबल असायचं. चव्हाण, इट इज नॉट टुडे और येस्टरडे, ओके, बट तुम्ही, तुमचा प्रत्येक क्लास इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि प्रत्येकाची वेळ पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की एखाद दिवस प्रॉब्लेम असू शकतो, मी नाही म्हणत नाहीये, बट हे लक्षात ठेवायचं की कुठलाही क्लास असू दे, कुठलंही काम तुम्हाला दिलेलं असू दे, ते वेळेच्या आधी सुरू करायचंच आहे, कंपल्सरी. ओके, सो आय होप की पुढच्या वेळी कुठल्याही क्लासमध्ये उद्यापासून किंवा आजपासून तुम्ही कोणी लेट होणार नाहीत. ओके, चलो, सो नेक्स्ट विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन अगेन. 6 क्वेश्चन तुम्हाला कळलाय, आता 7 बघा. डॅश डू यू वॉन्ट टू ईट फॉर लंच, डॅश डू यू वॉन्ट टू ईट फॉर लंच, 7th वन बघितलं सगळ्यांनी, सांगा याच्यातलं काय ऑप्शन येणार आहे. येस, व्हेरी गुड. आता इथे येणार व्हॉट. ओके, व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट फॉर लंच, तुला लंच साठी किंवा दुपारच्या जेवणासाठी काय खायचं आहे. ठीक है, तुम्हें लंच में क्या खाना है, तो ये क्या जो है वो क्या है, व्हॉट. काय म्हणजे व्हॉट इंग्लिश मध्ये. नेक्स्ट आहे 8. डॅश आर यू क्राईंग, डॅश आर यू क्राईंग, काय येणार, सॉरी, सांगा काय ऑप्शन येणार याच्यातला. डॅश आर यू क्राईंग, व्हेरी गुड. व्हाय आर यू क्राईंग, ओके, म्हणजे तू का रडत आहेस. ठीक है, वेरी गुड. आप क्यों रो रहे हो, तो ये जो हिंदी का क्यों आणि मराठीतला का आहे त्याच्यासाठी आपण काय वापरतो, व्हाय. नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट वन. डॅश ही युअर ब्रदर, डॅश ही युअर ब्रदर, परत लक्षात घ्यायचा व्यवस्थित क्वेश्चन आणि सांगा आता याच्यातलं काय येणार. व्हेरी गुड. इज ही युअर ब्रदर, ठीक आहे, आपण असं विचारणार. इज ही युअर ब्रदर म्हणजे काय, याचा अर्थ काय, हा तुझा भाऊ आहे का. ठीक आहे,
ये आपका भाई है क्या, ऐसे जब पूछते हैं तो हम लोग यूज करेंगे इज ही योर ब्रदर, इज शी योर सिस्टर, इज ही योर फादर, इज शी योर मदर. ओके, अशा प्रकारे आपण क्वेश्चन विचारू शकतो. आता या स्लाइडचा लास्ट क्वेश्चन आहे. डॅश यू लाईक क्रिकेट, डॅश यू लाईक क्रिकेट. काय येणार सांगा. ठीक आहे, व्हेरी गुड. इथे येणार आहे डू यू लाईक क्रिकेट. ठीक आहे, काय येणार याचा आन्सर, डू यू लाईक क्रिकेट. डज नाही येणार, कोणीतरी डज लिहिलंय बघा. आपण आय यू वी दे या सब्जेक्ट सोबत काय वापरतो, डू वापरतो. आणि ही शी इट किंवा एखादं ऑब्जेक्ट, एखादं नाव असेल, ओके, तर त्याच्यासोबत आपण काय वापरतो, डज वापरतो. म्हणजे जर इथे आता इथे डू यू लाईक आहे, डू आय लाईक, डू दे लाईक, डू वी लाईक असं येणार. आणि ही शी इट असेल तर डज ही लाईक क्रिकेट, डज शी लाईक क्रिकेट, डज इट लाईक क्रिकेट असं येणार. ओके, त्यामुळे ज्याचा डजचा प्रॉब्लेम झालाय त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की यू सोबत नेहमी काय येतं, डू. आता हा पण तुमचा काय आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे, येस नो टाइप क्वेश्चन आहे. ओके, तर यांचे सगळ्यांचे आन्सर समजले का तुम्हाला, प्रत्येकाला आन्सर कळले आता जे 10 घेतले आपण. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट जाऊया आपण. आता तुम्ही काय करायचंय, मी एकेकाला रीड करायला सांगणार आहे क्वेश्चन. ओके, त्यांनी रीड करायचं आहे. आणि आपण एक काम करूया, मी इथे ओपन करते तुमची लिस्टिंग. आणि जशी इथे मला सिक्वेन्स दिसते तुम्हाला पण दिसत असेल स्क्रीनवर, तर या सिक्वेन्सने आपण एकेकाला एक एक क्वेश्चन वाचायला सांगू आणि त्याने त्याचा आन्सर द्यायचा आहे. फाईन, चालणार आहे का सगळ्यांना हे. प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. ओके फाईन, थँक्यू सो मच. ओके ओके, नो प्रॉब्लेम. सो दिस इज युअर sequence. First one is Rishi. Rishi, please switch on your mic. जोपर्यंत ऋषी त्याचा माईक सुरू करतोय मी इथे तुम्हाला समजून देते की काय करायचं. सी व्हॉट इज द सेकंड नेक्स्ट क्वेश्चन. यू चूज द करेक्ट ऑप्शन अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. ओके, काय आहे, तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय, त्याच्यामध्ये काही ऑप्शन दिलेत. अभी सभी आंसर करेक्ट नहीं है, उसमें से एक ही करेक्ट आंसर है जो आपको चूज करना है. तो व्हाट इज पॉसिबल आंसर एंड व्हाट इज परफेक्ट करेक्ट आंसर वो आपको मुझे बताना है. ठीक है, तो आप रीड कैसे करोगे, यू हैव टू रीड द क्वेश्चन, देन यू हैव टू रीड ऑल द ऑप्शंस and then you have to tell me the correct option. Okay, so first one is Rishi. Rishi, please read the first one for us. Rishi, are you there? If you have any problem, you can type in the chat box. ऋषी, व्हॉट इज प्रॉब्लेम, की ऋषीने फक्त क्लास ऑन केला आणि ऋषी नाहीये आता समोर, असं काही झालंय का, असं करता का तुम्ही लोक. मोबाईल किंवा तुमचा लॅपटॉप चालू केला, क्लास चालू केला आणि तुम्ही तुमच्या जागेवर गायब होता का. नो, ग्रेट, गुड. आता इथे ऋषीचा काय प्रॉब्लेम झालाय कळत नाहीये. ओके, आपण एक काम करूया, आपण नेक्स्ट पर्सन जो आहे दॅट इज साकेत. चला साकेत, स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am. Yes, please read this first one.
तुला How स्क्रीन often do you, मॅम आता दिसते. How हा बोल. often do you play tennis? Now you have to read all the options and then you have to tell me the correct option. Option A, on Tuesday. Option B, for 2 hours. Option C, almost every day. Option D, with Jeevan. आता तुला काय वाटतं की इथे कुठला ऑप्शन परफेक्टली बसेल? For 2 hours. नो. कोणाला द्यायचं याचं उत्तर? एनीबडी एल्स वॉन्ट टू? तू टेन्शन नको घेऊ, मी तुम्हाला करेक्ट आन्सर सांगणार आहे, पण आपण एकदा बघूया कोणाला येते का याचं उत्तर. ऑप्शन सी, ऑप्शन ए. सगळ्यांनी ABCD लिहा. दीपाली काहीतरी पिळणकर, आदिती पिळणकर. आदिती बोल बघू. हॅलो. हा बोल, काय येणार? आय थिंक सेकंड ऑप्शन फॉर 2 hours. नो बेटा. आता त्याने पण तेच सांगितलं की नाही, साकेतने पण तेच सांगितलं. आय गिव्ह यू एक्सप्लेनेशन. ठीक आहे, सगळ्यांनी माईक बंद करा. मी एक्सप्लेनेशन देते फर्स्ट सेंटेन्सचं आणि त्याच्या फर्स्ट क्वेश्चन त्याच्या आन्सरचं, आणि मग तुम्हाला पुढचे क्वेश्चन्स किती इझी आहेत किंवा कसे आन्सर द्यायचे ते कळेल. सगळ्यात पहिले कधीही तुमचा क्वेश्चन पेपर असू दे कुठल्याही सब्जेक्टचा, एक लक्षात घ्यायचंय, क्वेश्चन प्रॉपरली रीड करायचंय, समजून घ्यायचंय. ओके, आणि मग त्याचा आन्सर द्यायचंय. तुमच्या जे तुमचे इंग्लिशचे पेपर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ येतो आणि त्या पॅरेग्राफ वरून तुम्हाला क्वेश्चन आन्सर द्यायचे असतात, बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये पण पॅरेग्राफ प्रॉपरली रीड करायचा आहे. पॅरेग्राफ इज अ पॅसेज. सीन आणि अनसीन पॅसेजेस येतात तुम्हाला, पोएम्स येतात, त्याला परफेक्टली रीड करायचं, समजून घ्यायचंय, मगच क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. ओके, मग आता आपण बघूया त्या क्वेश्चनचा अर्थ काय आहे. हाऊ ऑफन डू यू प्ले टेनिस? ठीक आहे, की तू टेनिस कधी खेळतोस? कधी खेळतोस म्हणजे किती वेळा खेळतोस वगैरे वगैरे. ओके, माझा याचा अर्थ ऑन ट्यूजडे नाही येणार, कारण आपल्याला विचारलं गेलंय की हाऊ ऑफन. ऑफन म्हणजे सतत. ओके, ऑफनचा अर्थ आहे सतत. तू कधी कधी खेळत असतोस. ओके, आता तुम्ही जे फॉर 2 hours लिहिलं किंवा फॉर 2 hours क्वेश्चन सांगितलं, तर किती वेळ खेळतोस असं नाही विचारलंय ना, आपल्याला विचारलंय कधी कधी खेळतोस. ओके, मग तुम्हाला काही वेळासाठी असं विचारलं असेल तर तुम्ही फॉर 2 hours बोलू शकता. मग आता ते पण कट झालं. त्याच्यानंतर सी आहे ऑलमोस्ट एव्हरी डे, म्हणजे दररोज, बहुतेक करून मी दररोज खेळतो. आणि डी आहे विथ जीवन, मी जीवन सोबत खेळतो. ओके, मग मी मंगळवारी खेळतो, मी 2 तासासाठी खेळतो, मी दररोज खेळतो, की मी जीवन सोबत खेळतो. याच्यातलं कुठला ऑप्शन आता तुम्हाला वाटतं की सुटेबल आहे? सांगा बघू मला. सी ऑप्शन, व्हेरी गुड, है ना, की तू टेनिस कधी खेळतोस. ओके, किंवा वारंवार खेळत राहतोस का, तर कधी कधी खेळतोस, तर मी दररोज खेळतो, असं याचं उत्तर येणार. म्हणजे तुम्हाला प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्या अर्थाने त्याचं काय उत्तर येणार आहे ते पण सांगायचंय. ओके, आता अजून एक चेंज करूया आपण. त्याच्यानंतर जो क्वेश्चन वाचणार आहे त्याने त्या क्वेश्चनचा अर्थ पण सांगायचा, आणि मग त्या ऑप्शनचा अर्थ सांगायची गरज नाहीये, तुम्ही करेक्ट ऑप्शन सांगायचं डायरेक्टली. ओके, आता सेकंड कोण आहे बघूया आपण. साकेत, तुला कळलं का काय ऑप्शन, सी ऑप्शन का आला ते? येस मिस. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, हो मॅम. ओके, माईक बंद कर ओके, बा. येस. येस, आता आहे येस. आपल्यासोबत कार्तिक. कार्तिक, माईक चालू कर. येस मॅम. चला, सेकंड क्वेश्चन वाचायचा आहे, क्वेश्चनचा अर्थ सांगायचा आहे आम्हाला, आणि मग तुला त्याच्यातला कुठला ऑप्शन बरोबर वाटतो तो सांगायचा. Where do you usually eat lunch? युज्युअल आहे का युज्युअली आहे? Usually eat lunch. हा, काय अर्थ आहे त्या क्वेश्चनचा?
आपण कधी जेवतो? आता व्हेअरचा अर्थ कधी होतो का? व्हेअरचा अर्थ काय होतो? वेअर म्हणजे काय? आपण आता बघितलं की नाही पहिल्या स्लाइड मध्ये एवढे क्वेश्चन आन्सर बघितले, लक्ष कुठे होतं? वेअर म्हणजे काय सांग मला. चला सेकंड क्वेश्चन. बरं एक मिनिट, तुला क्वेश्चन चा हे कळला नाहीये त्यामुळे तुझा सांगेल का सेकंडचा? कुठे करतोस? तू तुझे जेवण कुठे करतोस? येस, आपल्याला अनुजने सांगितलंय, सॉरी अनुजने ऑलरेडी माईक चालू करून सांगितलं की तू तुझं जेवण कुठे करतोयस. वेअर म्हणजे कुठे. व्हेरी गुड अनुज. ओके, आता आपल्याला कार्तिक आन्सर देईल. कार्तिक, आता तुला प्रश्नाचा अर्थ कळला का? की तू Yes, तुझं teacher. जेवण कुठे करतोस किंवा कुठे जेवतोस. मग आता याच्यातलं काय ऑप्शन येणार सांग. Teacher, D1 in the वाच वाच. cafeteria. कॅफेटेरिया. इन द Cafeteria. कॅफेटेरिया. ओके, आता बघा माईक बंद करा सगळ्यांचे. वेअर डू यू युजली इट लंच? तू तुझं जेवण कुठे जेवतोस? मग आता ऑप्शन मध्ये बघा काय काय विचित्र ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे सँडविच. आपल्याला काय खातोस विचारलंय का? नाही, मग सँडविच कट झालं. सेकंड आहे विथ जया, जया सोबत. मग आता कोणासोबत विचारलंय का? नाही, त्यामुळे तो पण ऑप्शन कट झाला. ऍट 12 म्हणजे 12 वाजता. मग आपल्याला कधी विचारलंय का? कधी जेवतो विचारलंय का? नाही, आपल्याला विचारलंय कुठे जेवतो. मग आता कुठे म्हणजे वी विल बी टॉकिंग अबाउट अ प्लेस. मग आता इथे प्लेस कोण आहे या चारही ऑप्शन मध्ये? कॅफेटेरिया. इन द कॅफेटेरिया. ओके, सो इट विल बी इन द कॅफेटेरिया. ओके, देन द थर्ड वन बघूया आपण कोण आहे. नेक्स्ट पर्सन. अविग्ना. अविग्ना माईक चालू कर. अविग्नाचा पण माईकचा प्रॉब्लेम असतो, मागच्या क्लासमध्ये पण होता. अविग्ना माईक चालू करणार आहे का? नसेल तर आम्हाला चॅटबॉक्स मध्ये आन्सर दे. थांबा थांबा, प्रत्येकाचा नंबर येणार Yes, आहे. sir. Yes, ma'am. चला, अविग्नाने माईक चालू केलेला आहे तर आपण त्याच्याशी बोलूया. अविग्ना, थर्ड वन प्लीज. How long did you stay last night? तुझ्या बॅकग्राऊंडला खूप आवाज येतोय. थांबा. हा Hello, ma'am. परत येस, परत वाच. How long did you stay last night? स्टे लिहिलंय का नीट बघ, मी मोठं करते. Study last night. येस, हाऊ लॉंग डिड यू स्टडी लास्ट नाईट. याचा अर्थ काय बाळा? तू काल रात्री किती किती वेळ स्टडी केला, अभ्यास व्हेरी केला? गुड. व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. स्टडी अभ्यास चालेल. मग मला सांग आता काय ऑप्शन येणार याच्यात ना? For 3 hours. व्हेरी गुड, फॉर 3 hours. शाबाश. हे सगळ्यांना कळलंय का? माईक बंद कर बाळा. हाऊ लॉंग डिड यू स्टडी लास्ट नाईट? तू काल रात्री किती वेळ अभ्यास केला? आता इथे विथ विशाल दिलंय, विशाल सोबत. इन माय रूम, माझ्या रूम मध्ये. इंग्लिश सब्जेक्टचं दिलंय. या तिन्ही ऑप्शन मध्ये कुठेही किती वेळ असं अर्थाचा शब्द आलाय का? नाही. वेळेशी रिलेटेड कुठे आलाय? डी ऑप्शन मध्ये, फॉर 3 hours. अशा प्रकारे तुम्ही तुमचे ऑप्शन्स चेक करायचे आहेत. ओके, आता पुढे फोर्थ वन बघूया. याला तर 2च ऑप्शन आहेत. व्हेरी गुड. आता बघूया कोणाला येतोय हा. कोणीही नावं देऊच नका. जर कोणी चालू नाही केलं तर मी सांगणार. भक्ती. भक्ती, माईक चालू कर. द फोर्थ वन वाचा.
What kind of novels do you like? A. हम्म. Yes, I do. B. I like spy novels. मग I like पहिल्यांदा spy novels is answer. व्हेरी गुड. ओके, बघा, व्हेरी गुड. भक्ती, माईक बंद करा. व्हॉट काइंड ऑफ नॉवेल्स डू यू लाईक? तुला कुठल्या प्रकारच्या नॉवेल्स किंवा कादंबरी आवडते? मग इथे काय येणार? आय लाईक स्पाय नॉवेल्स. मला स्पाय नॉवेल्स आवडतात. ओके, म्हणजे जसं शेरलॉक होम्स वगैरे माहिती असेल तुम्हाला. ओके, तर अशा प्रकारचे स्पाय नॉवेल्स मला आवडतात. येस आय डू म्हणजे हो मला आवडतात, पण आपल्याला आवडतात का असा प्रश्न नाही विचारला, कुठल्या प्रकारचे आवडतात असं विचारलं. म्हणून याचा ऑप्शन बी जे आहे, आय लाईक स्पाय नॉवेल्स, दिस इज द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. नाव द फिफ्थ वन, बघूया कोण आहे भक्ती नंतर. ओके, चिन्मयी, माईक चालू करूया. Yes. हा, वाचा फिफ्थ नंबर. What kind of work do you do? Hmm. A. I work every day. B. I am a पियानो. piano teacher. Piano. Huh. Piano teacher. Hmm. C. I work it from वर्क. 2 hours. Work. वर्केड काय? वर्क. ओके, आय वर्क फॉर 2 hours. Work. हा, आता काय ऑप्शन येणार बाळा याच्यातला? पहिल्यांदा मला अर्थ कळला का सांग तुला क्वेश्चनचा. व्हॉट काइंड ऑफ वर्क डू यू डू, त्याचा अर्थ काय? तू कुठल्या प्रकारचं काम करतोस, ओके, किंवा करतेस. आता या तिघांमधला Yes. कुठला ऑप्शन येणार सांग? B. I am a piano teacher. व्हेरी गुड, शाबाश. आय एम अ पियानो टीचर. ओके, आय वर्क एव्हरी डे किंवा आय वर्क फॉर 2 hours याचा या क्वेश्चनशी काहीच संबंध नाहीये. व्हेरी गुड चिन्मयी, थँक्यू. माईक बंद करा. आता सिक्स्थ वन बघूया, आणि जरा फास्ट करायचंय हा, कारण खूप स्लो होत आहे. चला, चिन्मयी नंतर दीपाली. दीपाली म्हणजे माईका. माईका, माईक चालू कर. हा, वाचा सिक्स्थ वन. How many hours a day do you watch TV? आपण वेट दिवसात वेट वेट किती- वेट 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 करेक्शन. हवर्स नाही बोलायचं बाळा, आवर्स बोलायचं. ओके, हा एच जो आहे तो सायलेंट असतो. आवर्स. हाऊ मेनी Okay. आवर्स अ डे डू यू वॉच टीव्ही. हा, बरं, तुम्हाला मराठी अर्थ सांगते. चल बोला. आपण दिवसात किती तास टीव्ही पाहता? हा, व्हेरी गुड. मग आता काय आन्सर येणार? About 2 hours. परत. हा, लक्षात ठेवायचं, हवर्स नाही आवर्स बोलायचं. अबाउट Yes. 2 hours. व्हेरी गुड. तुम्ही किती वेळ टीव्ही पाहता? तर 2 तासासाठी. बाकी तिन्हीचा काही ऑप्शनचा संबंध नाही. ओके, व्हेरी गुड. मग आपण आहे ना, आता वेळ कमी पडेल म्हणून पुढचे ऑप्शन मी एक्सप्लेनच नाही करत. चालणार आहे तुम्हाला? जर करेक्ट ऑप्शन मिळालाय तर पुढचे ऑप्शन एक्सप्लेन नाही केलं तर चालणार आहे का? ओके, थँक्यू सो मच. ठीक आहे, चला. द नेक्स्ट पर्सन इज आदिती. आदिती, माईक चालू कर बाळा. Hello. हा, वाचा सेवन्थ वन. What is your busiest day of the Busiest. week? बिझीएस्ट. What is your busiest days of the week? अर्थ काय वाक्याचा? What is तिथे मला कळत नाही अर्थ. हा, बघा मी सांगते. व्हॉट इज युअर बिझीएस्ट डे ऑफ द वीक. तुमच्या एक वीक मधून कोणता बिझी डे? ठीक आहे, कोणीतरी मग सांगितलं पण तुला की तुमच्या पूर्ण आठवड्यात मधला सगळ्यात जास्त बिझी दिवस कुठला असतो, कुठला दिवस व्यस्त असतो. काय आन्सर येणार सांग आता. अर्थ कळला बाळा तुला आदिती? हो. हा, मग सांग आता काय येणार इथे. आठवड्यातला कुठला दिवस सगळ्यात जास्त बिझी असतो. मग तू आता प्रत्येक ऑप्शन बघणार आहेस आणि कोणाचा संबंध आहे या वाक्याशी? सी ट्यूजडे. व्हेरी गुड.
ट्यूसडे. ओके, कारण बाकी तिन्हींचा काही संबंध नाही. ओके, चला आता नेक्स्ट ऑप्शन 8 कोण वाचतं बघूया. माने. सायली. ओके, सायली माइक चालू करवा. Yes, ma'am. Am I audible? येस प्लीज. Question number 8. My mother is a good cook. Option 1. Option A, I agree with you. Option B, I agree you. Option C, I agree to you. Option D, I agree for you. What will be the correct one? Correct option is option number A, I agree with you. व्हेरी गुड, व्हेरी गुड सायली. बघा माईक बंद करवा. माय मदर इज अ गुड कुक. ओके, माझी आई ही एक चांगली कुक म्हणजे खूप छान जेवण बनवते असा याचा अर्थ होतो मराठीत. मग आता इथे एक प्रकारचा डायलॉग आहे. ओके, एकाने म्हटलंय की माझी आई खूप चांगली कुक आहे किंवा खूप छान जेवण बनवते, तर दुसरा म्हणतोय की हो मी तुझ्याशी सहमत आहे. मग आता इथे काय आहे, आय ऍग्री. सगळीकडे आय ऍग्री आणि यू हे कॉमन आहे, पण विथ वापरलाय, कुठे टू वापरलाय, कुठे फॉर वापरलाय. आपण प्रेपोजिशन शिकलोय, तुम्हाला आठवत असेल. ओके, आपण माझ्यासोबत तुम्ही एकच पार्ट बघितलेला बहुतेक, प्रेपोजिशन ऑफ प्लेस बघितलेला. पण जर आरती मॅडमने तुम्हाला बाकीचे प्रेपोजिशन शिकवले असतील तर इथे काय आहे, इथे कुठला करेक्ट प्रेपोजिशन वापरायचं आहे तो इथे क्वेश्चन होता. आणि आय ऍग्री विथ यू इज द करेक्ट वन. ओके, थँक्यू सायली. Now we'll go for the 9th one and we'll see who is next. Next is Harsh. Harsh, भोपी माइक चालू कर पटकन. माइक नाही चालू केला तर मी पुढच्याला बोलायला सांगणार. हर्ष. ठीक आहे, गौरव. Yes, audible. काय ठीक आहे गौरव, प्लीज वेट. हर्ष बोलणार आहे कदाचित. हर्ष पटकन चालू कर. एवढा वेळ का लागतो? Yes, teacher. हा, वाच आता. What do you mean? परत वाच, तुझा आवाज क्लिअर नाही What येत. does TV? What does TV मीन म्हणजे काय? mean? म्हणजे काय, प्रश्नाचा अर्थ काय? हे जे दोन लेटर दिलेत आपल्याला टी आणि व्ही, टीव्ही, तर टीव्ही म्हणजे काय असं विचारलं आणि खाली ऑप्शन दिलेत. त्यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे सांग मला. अरे किती, तुला सगळ्यात सोपा प्रश्न मिळाला हर्ष. सगळ्यांना वाटत असेल. हा Teacher. बोल. For 1 hour. आता सगळ्यांनी हर्षला कधी भेटला ना तर आपण धरून मारूया हर्षला. पहिला मी फटकवणार तुला. वेड्या, काय विचारलंय? व्हॉट डज टीव्ही मीन? टीव्ही म्हणजे काय? टीव्ही हा शॉर्टकट वापरतो की नाही आपण, सगळ्यांना माहितीये. ओके, तर मला फिफ्थ स्टँडर्ड मधनं कोण याचा आन्सर देणार आहे बघूया जरा. Television. टीव्ही म्हणजे टेलिव्हिजन. आता हे हर्ष तुला आता कसं समजवणार आहे मी? तू अजिबात अभ्यास करत नाहीयेस. व्हेरी बॅड. ओके, टीव्ही हा शॉर्ट फॉर्म आहे. तुम्ही घरात जो टीव्ही वापरता त्याचा फुल फॉर्म टेलिव्हिजन आहे. आणि अगदी लहानपणापासून मी पण तुम्हाला हे बऱ्याच वेळा शिकवलंय, वेगवेगळ्या अगदी कम्प्युटर वगैरेच्या लेक्चर मध्ये सुरुवातीला आपण हे असे फुल फॉर्म बघितलेले आहेत. तुमच्या जीके मध्ये हे फुल फॉर्म बघितलेले आहेत. ओके, आता हर्षच्या मम्मी पप्पांनाच सांगणार आहे मी जरा हर्षला फटकवायला. बिलकुल अभ्यास करत नाहीयेस. ठीक आहे, जोक्स अपार्ट, फटकावायचं वगैरे गरज नाहीये, पण हर्ष अभ्यास कर बाळा. कारण बघ सगळेजण उत्तरं देतात आणि तुझा काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यात सोपा प्रश्न. तसाच हर्षला जसा सोपा प्रश्न आला तसाच पुढच्याला पण आलाय. बघूया कोण आहे. गौरव, तुला मी हा प्रश्न नाही विचारणार आहे. तुझ्यासाठी मी थोडा हार्ड क्वेश्चन विचारणार आहे. हा सगळ्यात इझी क्वेश्चन जो आहे. अजून फिफ्थ मध्ये, चला अनुजने तर आपल्याला 2-3 वेळा उत्तर दिलंय. अजून कोण कोण फिफ्थ वाला आहे क्लासमध्ये बघूया जरा.
आता ही मुलं बोलत नाहीत असं होतं त्यांचं. हा चला, अंतरा माईक चालू कर. यस टीचर. वाचा क्वेश्चन. How do you स्पेल. play dog? हाऊ डू यू स्पेल डॉग, म्हणजे डॉग या शब्दाचं स्पेलिंग कसं लिहिणार तुम्ही. आता याच्यातला काय ऑप्शन येणार. B. 2 नंबर. DOG डॉग. ओके, माईक बंद करा बाळा. ओके, एक लक्षात घ्या, तुम्हाला वाटेल की काय, म्हणजे मोठ्या मुलांना ऍटलीस्ट वाटेल की काय हे छोटे छोटे असे क्वेश्चन का टाकले टीचरांनी. तर हे अशासाठी आहे की क्वेश्चन कॅन बी एनिथिंग. ओके, तुम्ही कुठल्या प्रकारे रिस्पॉन्स करताय, कशा पद्धतीने आन्सर देताय, दॅट इज इम्पॉर्टंट. आता इथे बघा ऑप्शन मध्ये हाऊ डू यू स्पेल डॉग, नो लिहिलंय, डॉग DOG लिहिलाय, कॅट लिहिलाय, आय हॅव वन डॉग. सो समटाइम्स बऱ्याचदा तुम्ही जेव्हा काही प्रश्नांची उत्तरं लिहिता, तुम्ही अशीच लिहिता ज्याचा काही मिनिंग नसतं, ज्याचा त्या प्रश्नाशी काही संबंध नसतो. त्यामुळे हे फक्त एवढ्यासाठी तुम्हाला आज याची अशी प्रॅक्टिस घेते की मिनिंगफुल आन्सर असणं किती गरजेचं आहे. ओके, सो सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे. देन द नेक्स्ट वन. नाव गौरव, रीड दिस 11th question please. Gaurav. Yes, ma'am. Yes. Ma'am, my 11th. voice is audible. Yes, you're audible, please. 11th one. What did you do yesterday? Hmm. Option A, I am swimming. Option B, I swim. Hmm. Option C, I will swim. Option D, I swam. Hmm. Ma'am, the correct option is B, I swim. Correct option B म्हणाला का, आय स्विम. Yes, ma'am. नो, आय डोंट ऍग्री. कोणाला आन्सर माहिती आहे. जे गौरवने आन्सर सांगितलं दॅट इज रॉंग आन्सर. कोणी सांगणार आहे. Option D. I swam. अँड हु इज दॅट, कोण बोलला, बोला नाव सांग बाळा. Deepika. दीपिका, व्हेरी गुड. बघा, दीपिकाने सांगितलेला आन्सर करेक्ट आहे. का करेक्ट आहे. डी आय स्वॅम. कारण आपल्याला गौरव लक्ष द्यायचंय, आपल्याला क्वेश्चन कशात विचारलंय बघा. व्हॉट डिड यू डू यस्टरडे, म्हणजे पास्ट टेन्स आहे ना, सिंपल पास्ट टेन्स आहे. मग पास्ट टेन्सचा आन्सर पण पास्ट मध्येच येणार की नाही. तू काल काय केलंस, तर आय स्वॅम, मी काल पोहलो. ओके, आय स्विमचा अर्थ काय होतो, मी पोहतो. व्हॉट डू यू डू असतं आणि यस्टरडे नाही येणार मग तिथे. ओके, तर यस्टरडे पण लिहिलंय, डीड पण लिहिलंय, म्हणजे हे पास्ट टेन्स आहे, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्याचा आन्सर आय स्वॅम येणार. ओके, व्हेरी गुड दीपिका. आता नंबर 12. गौरव, तुला कळलं बाळा. Yes, ma'am. ओके, गुड, लक्षात ठेवायचं. देन गौरव नंतर कोण आहे. खूप मोठी लिस्ट आहे. आपण एक काम करूया, पटापट करायचं. आता मला तुम्ही ऑप्शन्स पण नका वाचू, डायरेक्ट आन्सर द्यायचंय. क्वेश्चन वाचायचं, आन्सर द्यायचंय. ओके, शार्दूल. Yes, ma'am. 12. What do you like to drink? Option A. Coffee. ओके, ऑप्शन आन्सर आहे कॉफी. व्हॉट डू यू लाईक टू ड्रिंक, कॉफी. ओके, व्हेरी गुड. देन वी हॅव जय. नंबर 13. आणि पटापट माईक चालू करायचा. जर नाही झाला तर मी नेक्स्ट पर्सन घेणार. बोला जय. ओके जय, मे बी तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, कारण
आवाज येत नाहीये क्लिअर. जयचा आवाज येतोय का सगळ्यांना? जरा लिहा चॅट बॉक्स मध्ये. मला येत नाहीये. नाही ना? ओके जय बाळा, एक काम कर, तू मीटिंग लीव कर आणि परत जॉईन कर. ओके, तुला तुझा आवाज येत नाहीये. तो आपण एक काम करूया, तोपर्यंत मी नेक्स्ट पर्सन घेते, तू पुढच्या क्वेश्चनला बोल. ओके, यू कॅन लीव द मीटिंग अँड जॉईन अगेन. कादंबरी चौधरी. Yes, ma'am. येस, बोला बाळा. 13. What did you eat last night? Option B, dal rice. व्हेरी गुड. क्वेश्चन होता की तू काल काय खाल्लं. ओके, दाल राईस. ओके, देन द नेक्स्ट क्वेश्चन इज गोज टू काळिंदी सॉरी, तन्वी. Yes, ma'am. बोला. 14. What are you doing? Option A, I am eating. ओके, द करेक्ट ऑप्शन इज आय एम इटिंग. तू काय करत आहेस? मी खात आहे. लक्षात ठेवायचं आहे, टेन्स पण महत्वाचं आहे की कुठल्या टेन्स मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, इथे बघा सगळे ईटशी रिलेटेड ऑप्शन दिलेले आहेत, खाण्याशीच रिलेटेड ऑप्शन दिलेत, पण प्रॉपर ऑप्शन काय आहे? आय एम इटिंग. कारण क्वेश्चन आहे तुमचा, कोणीतरी एंटर करताय क्लासमध्ये, आय डोंट नो. ठीक आहे, सॉरी. क्वेश्चन आहे तुमचा कशामध्ये? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. त्यामुळे आन्सर पण कशात येणार? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, द 15th वन नाव. तन्वी नंतर लावण्या. चला पटापट. What will you do this afternoon? I play football. I will play football. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर सांग म्हणजे सगळ्यांना कळेल. C. येस. बघा क्वेश्चन तुम्हाला आता कशात विचारलाय? सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. व्हॉट विल यू डू दिस आफ्टरनून? सो त्याचा आन्सर पण कशात येणार? सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. आय विल प्ले फुटबॉल. व्हेरी गुड लावण्या. नाऊ द 16th वन. बघूया कोण आहे? मैत्रियाने आचार्य. येस मॅम. तुझं नाव विसरली मी, सॉरी. बोल. अथर्व. येस, अथर्व. द 16th वन. I don't think so. क्वेश्चन वाच. It seems to me that most restaurants are too expensive. I don't think. येस, व्हेरी गुड. बघा आता इथे पण जसं आपण मगाशी बघितलेलं माय मदर इज गुड कुक. ओके, तर तसंच इथे पण डायलॉग्स आहेत दोन जे कम्प्लीट करायचं आहे. अँड इट इज करेक्ट आन्सर अथर्व. इट सीम्स टू मी दॅट मोस्ट रेस्टॉरंट्स आर टू एक्सपेन्सिव्ह. आणि मग त्याला आन्सर केलं गेलंय आय डोंट थिंक सो. मला पहिला यांचा आन्सर, छोटी मुलं पण आहेत आपल्याकडे म्हणून मी मिनिंग सांगते. मला असं वाटतं की सगळे रेस्टॉरंट जे आहेत किंवा बहुतेक सगळे रेस्टॉरंट कसे आहेत? खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग आहेत. मग त्याला आन्सर काय केलं गेलंय? आय डोंट थिंक सो. मला असं वाटत नाही. ओके, व्हेरी गुड. नाऊ द नेक्स्ट वन 17th. कोण आहे बघूया? अथर्व नंतर मैत्रेय. चला मैत्रेय पटापट वाचवा. Yes. 17. Where's Mahesh? The answer will be A, at school. व्हेरी गुड. व्हेअर इज महेश किंवा व्हेअर्स महेश. आता आपल्याला विचारले प्लेस, विचारले महेशची, त्यामुळे इथे प्लेसशी रिलेटेड काय आहे? ऍट स्कूल. व्हेरी गुड मैत्रेय. देन द नेक्स्ट वन. मैत्रेय नंतर कोण आहे बघूया आपण? आदेश. चला आदेश, माईक चालू कर. Yes, teacher. हा, वाचा. 18 नंबर वाच पटकन. Where do you do your homework? हा, म्हणजे तू तुझा होमवर्क कुठे करतोस? आता या 4 पैकी कुठला ऑप्शन येणार? करेक्ट ऑप्शन At home. At व्हेरी home. व्हेरी गुड आदेश, शाबाश. बघा, वेअर डू यू डू युअर होमवर्क? तू तुझा होमवर्क कुठे करतोस? घरी. ऍट होम. व्हेरी गुड, शाबाश. आता आदेश नंतर माईक बंद कर बाळा. नंदिनी. 19th पढ़ो.
Yes, ma'am. या पढ़ो. When did you go to that restaurant? हाँ. Option C, last night. वेरी गुड. इथे आपल्याला विचारले यहाँ पे क्या पूछा है, कब गए थे. ओके, तो हमने पहिली स्लाइड में देखा की कब म्हणजे कधी जेव्हा विचारलं होतं तेव्हा आपण टाइमशी रिलेटेड. आता इथे पण टाइमशी रिलेटेड 2 ऑप्शन आहेत, पण कधी गेलेला त्याचा करेक्ट मीनिंग सॉरी करेक्ट आन्सर काय येणार, लास्ट नाईट. तू कधी गेला होतास रेस्टॉरंटला, काल रात्री, लास्ट नाईट किंवा मग कालच्या रात्री. ओके, देन नेक्स्ट वन निधी. Yes, ma'am. वाचा. When was the last time you took a picture? करेक्ट ऑप्शन इज About 4 days ago. व्हेरी गुड. शाबाश. तू तुझं म्हणजे फोटो किंवा पिक्चर कधी घेतला होतास, तर 4 दिवस आधी. ओके, व्हेरी गुड निधी. देन द नेक्स्ट वन वेदिका. वेदिका माइक चालू कर. Yes, ma'am. 21. What were you doing last night at 7 o'clock? What were you doing last night at 7 o'clock? येस बाळा, आन्सर सांग. I slept. नाही. तुम्हाला मी काय सांगितलंय, तुम्हाला त्याचा टेन्स पण चेक करायचा आहे. व्हॉट वेर यू डुईंग म्हणजे कशात विचारलंय आपल्याला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. येस, मग त्याचा आन्सर पण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये येणार आणि आन्सर आहे आय वॉज स्लीपिंग. ओके, Yes, ma'am. Okay. व्हेरी गुड. आता नेक्स्ट वन कोण आहे, प्रमिता. प्रमिता माईक चालू कर बा. Yes, ma'am. 22. When will you mail that letter? Last night. नाही. विल म्हणजे काय येणार, फ्युचर आहे है ना. विल इज फ्युचर. आवाज येतोय का सगळ्यांना, मला कॉल येतोय मध्ये, माझा आवाज कट नाही ना झाला. एम आय ऑडिबल? येस, नो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. बघा, वेन विल यू विचारलंय ना बाळा. विल म्हणजे काय, फ्युचर. लास्ट नाईट म्हणजे काय होणार, पास्ट होणार. ओके, मग इथे फ्युचरशी रिलेटेड काय आहे, आफ्टर स्कूल म्हणजे शाळा संपल्यानंतर मी मेल करेन असा अर्थ होतो की नाही याचा. तर मग याचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज आफ्टर स्कूल. कळलं प्रमिता? Yes, ma'am. ओके, गुड, ग्रेट. नाउ द नेक्स्ट वन. प्रमिता नंतर कोण आहे बघूया आपण. प्रियांका चव्हाण म्हणजे कोण, आधी Deepika. दीपिका. सॉरी, एवढ्या सगळ्यांची नावं सॉरी मला लक्षात राहत नाहीत, कारण मी सतत तुमच्या सोबत नसते ना. बोल बाळा. 23rd. 23. What are you going to do after dinner? I will take a bath. Option B. व्हेरी गुड. शाबाश. बघा, व्हॉट आर यू गोइंग टू, गोइंग टू चा अर्थ जो आहे इट इज अगेन रिलेटेड टू विल. गोइंग टू आणि विल एकाच पद्धतीने वापरले जातात. ओके, तर तू डिनर नंतर काय करणार आहेस, तर आय विल टेक बाथ म्हणजे फ्युचर बद्दलच बोलताय तुम्ही. ओके, व्हेरी गुड दीपिका. देन द नेक्स्ट वन बघूया. दीपिका नंतर कोण आहे, रुद्र म्हात्रे. चला माईक चालू करा. Yes, miss. वाचा. 24. How long have you been playing the guitar? For 4 years. व्हेरी गुड. बघा, जेव्हा तुम्हाला Answer is हाव लॉंग, B. येस प्लीज स्विच ऑफ युअर माईक. जेव्हा तुम्हाला हाव लॉंग ने क्वेश्चन विचारला जातो म्हणजे तुम्ही किती काळासाठी वाजवताय गिटार असा विचारलं गेलंय. ओके, तू कधीपासून वाजवतोयस, तो फॉर 4 years. ओके, मी मागचे 4 वर्ष गिटार वाजवतोय असा याचा
अर्थ होतो. व्हेरी गुड रुद्र. देन द नेक्स्ट वन बघूया, रुद्र नंतर कोण आहे? सविता पवार म्हणजे अनघा. अनघा माईक चालू कर बाळा. Yes, ma'am. हा चला वाचा 25th. How many hours a day do you sleep? आता व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन? सगळीकडे तेच लिहिलंय, फक्त टेन्स बदललाय प्रत्येकाचा. C. I slept for 7 hours. नो, इट इज रॉंग आन्सर. एनीबडी एल्स? कोणी आन्सर देणार आहे का 25th चं? यू कॅन स्विच ऑन माइक अँड टेल द आन्सर. ज्याला बोल. ऑप्शन डी. आय स्लीप फॉर 7 hours. बस सगळ्यांनी माईक बंद करा. इट वॉज माय मिस्टेक की मी सांगितलं माईक चालू करा. सगळ्यांनी एकदाच केले. तुमची चूक नाहीये, पण प्रत्येकाला आन्सर येत होता आणि प्रत्येकाला वाटत होतं की Ma'am. मी देऊ शकतो. बोला. D option. I sleep for 7 hours. येस, आय स्लीप फॉर 7 hours. व्हाय इट इज सो? बिकॉज आपल्याला क्वेश्चन कशात विचारलाय? डू यू म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये विचारलेला आहे आणि त्याचं आन्सर पण तसंच येणार, आय स्लीप फॉर 7 hours. ओके. आता हे जे तुमचा सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो तो काय दाखवतं? इट इज यूज फॉर युअर, कशासाठी वापरला जातात? हॅबिट्स. ज्या तुमच्या नेहमीच्या हॅबिट्स आहेत, सवयी आहेत, ते दाखवण्यासाठी पण आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. आणि इथे प्रश्न पण तसाच आलाय. तुमची हॅबिट विचारले की तू किती वेळ झोपतोस? तर आय स्लीप फॉर 7 hours. ओके. देन तुला कळलं का? कुणी वाचलं होतं? अनघा, कळलं आन्सर? Yes, ma'am. ओके. देन द नेक्स्ट वन बघूया आपण क्वेश्चन बरेच माझ्याकडे आहेत आणि वेळ संपत आलाय. आपण थोडा एक्सटेंड करूया पाहिजे तर. ओके. जगदाळे, तुझं पण नाव विसरले मी. बोला, काय नाव आहे? Rujula. रोजुला. चल वाच पटकन. How often do you write letters? ऑफ्टन नाही बोलायचं बाळा, टी सायलेंट असतो इथे. ओके, ऑफन बोलायचं. Okay, ma'am. सांगा 2 answer. times a week. हाऊ ऑफन डू यू राईट लेटर्स? व्हेरी गुड. 2 times a week. ओके. म्हणजे पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलेला की तू कधी कधी खेळतोस, किती वेळा खेळतोस टेनिस का काय, तसंच आहे की तू किती वेळा लेटर लिहितोस? तर मी आठवड्यातनं 2 वेळा लिहितो. व्हेरी गुड. आता नेक्स्ट आहे, बघूया आपण रुजुला नंतर कोण आहे? नेरुरकर. भैरवी आहे बहुतेक. हा, कारण खाली वेदांत आहे. भैरवी माईक चालू करवा. Yes, ma'am. Question 27. Where can I buy medicine? Option D, at a pharmacy. हा, आता बघा. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर इट इज. आता इथे इट इज अ वेअरने क्वेश्चन विचारला, त्यामुळे इट रिलेटेड टू प्लेस. पण इथे अजून प्लेसशी रिलेटेड 2 ऑप्शन आहेत. ऍट फ्रूट मार्केट पण आहे आणि ऍट फार्मसी पण आहे. आता इथे तुम्हाला हे पण चेक करायला लागणार की काय विचारलंय. तर मेडिसिन्स कुठे मिळणार विचारलंय. मेडिसिन आपल्याला फार्मसी मध्येच मिळणार, आपल्याला फ्रूट मार्केटमध्ये तर नाही मिळणार. ओके. सो एकामध्ये 2 ट्रिक्स टाकलेल्या आहेत या क्वेश्चन मध्ये. गुड. नंतर भैरवी नंतर आहे माझे एक धनश्री. Yes, ma'am. चला 28. What's your favorite sport? तुझा आवडता खेळ कोणता आहे? व्हेरी गुड. सांग ऑप्शन. स्विमिंग. हा, आपण स्विम नाही म्हणत ना, स्विमिंग म्हणतो. ओके. व्हेरी गुड धनश्री, शाबाश. द नेक्स्ट वन धनश्री नंतर वेदांत. वेदांत. Yes, ma'am. हा 29. When was the last time you went shopping? Yesterday. येस. आता बघा. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर इट इज वेन वॉज द लास्ट टाइम यू वेंट शॉपिंग. हा क्वेश्चनच आपला कशात आहे? पास्ट टेन्स मध्ये आहे. त्यामुळे त्याचा आन्सर जे आहे इट विल बी रिलेटेड टू पास्ट. ओके. कधी गेला होता शॉपिंग साठी? तर काल गेलो होतो, म्हणून येस्टरडे. ओके. देन वेदांत नंतर अनुज. येस टीचर. हा, अनुज नंबर 30. How often Often. do you
speak on the telephone. हा, म्हणजे काय की तू टेलिफोनवर किती वेळा बोलतोस? काय येणार याच्यातलं उत्तर? अनुज येत आहे का? नाही आलं तर काही प्रॉब्लेम नाहीये, मी एक्सप्लेन करणार. काय येणार? सी. नाही, किती वेळ बोलतोस नाही विचारलंय, किती वेळा बोलतोस असं विचारलंय. कोण सांगेल आन्सर 30चं? ए. असं नाही. ए, व्हेरी गुड. बस 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 बस, परत माईक बंद करा सगळ्यांनी. 1 day. हा, ऍटलीस्ट वन्स अ डे, म्हणजे तू फोनवर किती वेळा बोलतोस? तर दिवसातना एकदा तरी बोलतो, असं याचं उत्तर आहे. ओके, आता अनुज नंतर कोण आहे बघूया आपण. विशाल, माइक शुरू करिए अपना. नहीं नहीं, थांबा थांबा. विशाल के पहले साबळे. हर्षदा, माइक चालू करा. Yes. चला, 31. How many times have you gone camping? हा हा, काय आन्सर येणार? मम्मा उद्या आम्ही 2 टाइमला मी खेळायला जाणार आहे, 10 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 6. काय बोलते तू? आपण 3 ऑप्शन दिलेत तुम्हाला वरती. क्वेश्चन. अरे बापरे, 8 ते 8:30. मी रिवाइज करतो. तुझ्या बॅकग्राऊंडचा आवाज बंद कर बाळा, आम्हाला कळणार कसं की काय बोलायचंय. एक मिनिट हा. 9th चे स्टुडंट प्लीज लिव्ह द क्लास. तुमचा क्लास आहे, मी विसरली. प्लीज लिव्ह द क्लास. 7 वाजलेत. ऑल 9 स्टुडंट्स प्लीज लिव्ह द क्लास and join your next class. Sorry, I forgot. आणि तुम्ही पण विसरला, तुम्ही पण मला बोलला नाही आहात. All 9 students please join your next class. चला, 9th चे स्टुडंट लेफ्ट होतात आणि आपला पण संपत आलाय. ओनली 3 क्वेश्चन्स आर देअर. तर आता हर्षदाला विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर मी सांगते बघा. हाऊ मेनी टाइम्स हॅव यू गॉन कॅम्पिंग? तुम्ही कॅम्पिंगला किती वेळा गेलेला आहात? तर त्याचा आन्सर किती वेळा म्हणजे काय येणार? 3 टाइम्स येणार. येस, 3 टाइम्स येणार. व्हेरी गुड. आता हर्षदा नंतर कोण आहे बघूया आपण. विशाल, आपका माइक शुरू कीजिए. Yes, ma'am. यस, पढ़िए. 32. 32. When's your birthday? November 2. कैसे बोलेंगे? नवंबर 2 बोलते हैं या नवंबर 2 बोलते हैं? Sorry, November 2nd. November 2nd. हाँ, हम लोग बोलते हैं ना फर्स्ट नवंबर को बर्थडे है मेरा, 2 नवंबर को है, तो नवंबर 2 ऐसे आंसर आएगा. ओके, सभी में वही दिया है, नवंबर और 2 डेट है, बट व्हाट इज प्रॉपर दैट यू हैव टू टेल. ओके, देन पुढचं बघूया. विशाल नंतर कोण आहे? ओके, इथं तर झालेलं आहे बोलून. ऋषी, तुझा 9th क्लास आहे. नेक्स्ट क्लास, हा क्लास लीव कर पटकन आणि तुझा क्लास जॉईन कर. बघा, परत परत सांगावं लागतंय. ठीक आहे, आता आपण एक काम करूया. राहिलेले 3 क्वेश्चन जे आहेत त्याचा आन्सर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये द्यायचंय. ओके, वेअर आर यू फ्रॉम? काय आन्सर येणार? वेअर आर यू फ्रॉम? चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचंय. कोणी माइक नाही चालू करायचंय. टाइप करा चॅट बॉक्स मध्ये. ए, व्हेरी गुड, मुंबई. ओके, व्हाय? बिकॉज हियर they have asked us about the place where. Okay, next आहे, how do you get to school? Go to school पाहिजे, माझं स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. how do you go to school? तू स्कूलला कसा जातोस? काय येणार? तिघांपैकी कुठला ऑप्शन येणार सांगा पटकन. विथ ट्रेन, इन ट्रेन और बाय ट्रेन? सी, येस, बाय ट्रेन. व्हेरी गुड. नंतर आहे, युअर सिस्टर कुक्स वेल. ओके,
आता इथे माझ्या मते जे 7th किंवा त्याच्या पुढची जे स्टुडंट्स आहेत त्यांना याचा आन्सर यायला पाहिजे. हा क्वेश्चन टॅग आहे. 10th ची मुलं जर आहेत आता क्लासमध्ये 8th आणि 10th ची, तर त्यांना हे माहिती असेल की हा क्वेश्चन टॅग आहे. युअर सिस्टर कुक्स वेल. तर आता इथे काय येणार ऑप्शन? इजंट शी, डझंट शी, वॉजंट शी, काय येणार? करेक्ट ऑप्शन काय येणार सांगा मला. The correct answer is doesn't she. ओके, 10th च्या स्टुडंटने बहुतेक दिलंय ह्याचा आन्सर. बघा आपल्याला परत एकदा बघा की इथे कुक्स विचारलंय. ओके, म्हणजे सिंपल प्रेझेंट मध्ये आन्सर विचारलंय. सो डझंट शी असा क्वेश्चन टॅग त्याला येणार. ओके, छोट्या मुलांचं चुकलं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जेव्हा क्वेश्चन टॅग शिकणार आहात त्यावेळी तुम्हाला हे क्लिअर केलं जाईल. ओके, आणि हे होमवर्कला देईन मी शक्यतो, पण तुमचा एक होमवर्क आहे. मला हा क्वेश्चन घ्यायचा होता आज. आपण नेक्स्ट टाइम जेव्हा मी परत तुमचा क्लास घेईन त्यावेळी मी हा क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. व्हॉट डू यू वॉन्ट टू बी वेन यू ग्रो अप. म्हणजे तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला काय व्हायचं आहे. आता तर 10वीची मुलं आहेत त्यांनी तर ठरवलंच असेल, 9वी 10वीच्या मुलांनी, कारण 10वीवाल्यांचं हे इम्पॉर्टंट इयर आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे ठरवलं असेल त्या दृष्टीने तुम्ही कॉलेजेस आणि स्ट्रीम सिलेक्ट करणार आहात, सब्जेक्ट सिलेक्ट करणार आहात. ओके, तर याचा हा होमवर्क आहे तुमचा. हा कंपल्सरी होमवर्क आहे की तुम्हाला मोठं झाल्यानंतर काय बनायचं आहे किंवा काय बनायला आवडेल आणि का बनायचं आहे. म्हणजे कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला वकील व्हायचंय, कोणाला पोलिसमॅन व्हायचंय. ओके, कोणाला टीचर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय. इट कुड बी एनिथिंग. रायटर व्हायचंय, डान्सर व्हायचंय, कुक व्हायचंय, एनिथिंग इट वुड बी. फक्त त्याचा आन्सर लिहायचंय की का व्हायचंय, क्यों आपको ऐसा बनना है, वो भी लिखना है. ओके, तो इट विल बी योर होमवर्क. सबको समझ में आया? सगळ्यांना समजलंय? ओके, ग्रेट. सो नाउ आय विल टेक युअर लीव. तुम्ही पण तुमचा क्लास लीव करू शकता. ओके, तुमचा जो होमवर्क आहे तो तुमच्या ग्रुपला येईल. ओके, ग्रुपला नाही, सॉरी, तुमच्या क्लासरूमला येईल, गुगल क्लासरूमला. Bye, ma'am. Thank Bye you. Bye, bye. ma'am. Nice session. Bye, Thank you, ma'am. Bye, ma'am. Thank you so much. Bye, ma'am. Bye bye. Thank you. Bye, teacher. Bye bye. Bye bye. You can leave the class. Thank you so much. Have a great time. Good night, everyone.